शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सत्पथी यांनी केली आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त पंकज जावळे यांच्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी। महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत। या घोटाळ्याला जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे आहेत। त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची एकत्रितपणे चौकशी करावी अशी मागणी शिंदे गट शिवसेना शहर प्रमुख दिलीप सत्पथी यांनी शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी 4 वाजता केली आहे। काल अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त जावळे यांच्यावर अँटी करप्शनचा गुन्हा दाखल झाला। खरं तर जावळे हे अत्यंत पूर्वीपासूनच वादग्रस्त असे अधिकारी आहेत। सोलापूरमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी अनेक इन्क्वायऱ्या त्या ठिकाणी चालू आहेत आणि असे वादग्रस्त अधिकारी या नगर शहरामध्ये बदली होऊन यावेत यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि जावळे यांची या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून नियुक्ती करून घेण्यात आली होती। खरं पाहिलं तर या जावळे यांच्या नियुक्तीच्या नंतर अनेक टाउन प्लॅनिंगच्या विभागामध्ये अनेक घोटाळ्याचे प्रकरणं या ठिकाणी घडलेले आहेत। त्यामध्ये साई मिडास हे सर्वात मोठं जवळपास 1000 कोटी रुपयाचं घोटाळ्याचं प्रकरण त्या आयुक्तांनी त्या ठिकाणी त्या साई मिडास या प्लॉटचे तिथं त्याची बांधकाम परवानगी देताना अनेक अनियमितता अशी त्यामध्ये केलेली आहे। त्यामध्ये येणे ऑर्डर नसताना सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे। त्या जागेवर आरक्षण असताना सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम परवानगी दिली आहे। त्याच्यापेक्षा वक्फ बोर्डाची जागा असताना सुद्धा वर्ग 3ची जागा असताना सुद्धा त्यामध्ये बांधकाम परवानगी या आयुक्तांनी दिलेली आहे। त्यामुळं संग्राम जगताप यांनी ज्यावेळी यांना बदली करून आणलं त्यावेळी असे घोटाळ्याचे प्रकरण करण्यासाठीच बदली करून आणले की काय असा एक संशय निर्माण होतो। त्यामध्येच मध्यंतरी महापालिकेची मुदत संपली आणि मुदत संपल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेमध्ये नवीन आयुक्तांची जी तिथं प्रशासक म्हणून नियुक्ती करायची होती त्यावेळी सुद्धा शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी त्यास पत्र दिलं आणि त्या ठिकाणी परत जावळे यांचीच नियुक्ती करावी। यामागे अनेक घोटाळ्याचे प्रकरणं या महानगरपालिकेमध्ये घडलेले आहेत। त्यामध्ये अनेक ठेके आहेत, कचरा संकलनाचा ठेका आहे, अनेक सर्वच जे ठेके आहेत या ठेक्यामध्ये प्रचंड मोठे घोटाळे झालेले आहेत। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासन यांच्याकडे या आयुक्तांच्या कार्यकाळामध्ये संग्राम जगताप आणि आयुक्त यांनी मिळून जे काही घोटाळे केलेले आहेत त्यांची नियुक्ती झाल्यापासून आतापर्यंत सर्व प्रकरणे तपासावीत व त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहे। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर।